नमस्कार, आपण पाहत आहात वन इंडिया मराठी। मी आहे अश्लेषा। आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। राज्याच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांची रणनीती काय आहे, कोणती हालचाल सुरू आहे, यावर या व्हिडिओतून आम्ही आपल्याला सविस्तर माहिती देणार आहोत। सर्वात आधी महायुतीच्या हालचालींविषयी बोलूया। एक्झिट पोलचे निकाल पाहता महायुतीने संभाव्य परिस्थितीसाठी प्लॅन बी तयार केला आहे। बहुमत न मिळाल्यास छोट्या पक्षांना जवळ करण्याची रणनीती आखली जातीये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी अपक्षांशी संपर्क नसल्याचं सांगितलं असलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार अपक्ष आणि बंडखोरांशी चर्चा सुरू असल्याचं समजलं जातंय। भाजपकडून घटक पक्षांना सत्तेमध्ये वाटा देण्याची तयारी असल्याचंही बोललं जातंय। केंद्रामध्ये भाजपचं बळ असल्यामुळे ही योजना कशी प्रभावी ठरेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाकरे गटही या निकालांबाबत पूर्णपणे सावध आहे। उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पक्षाच्या उमेदवारांशी संवाद साधत मतमोजणीसाठी काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले। टपाली मतं, ईव्हीएम, मतमोजणी संदर्भातले बारकावे आणि आवश्यक आक्षेपांची नोंद यावर चर्चा झालेली आहे। उत्तर पश्चिम मुंबईतील लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाकरे गट विशेष खबरदारी घेतोय। हे पाऊल पक्षाच्या रणनीतीसाठी निर्णायक ठरू शकतं। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आपला आत्मविश्वास दाखवला आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ता स्थापनेसाठी कोणतीही अडचण येणार नाही असं ठामपणे सांगितलंय, तर विजय वडेट्टीवार यांनी निकालानंतर 12 तासामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही जाहीर करू असं आश्वासन दिले। वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यामुळे महाविकास आघाडीला लाभ होईल असा त्यांचा अंदाज आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात तब्बल 66% मतदान झाले, जे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये जास्त आहे। हा वाढलेला मतदानाचा टक्का कुणाला फायदा देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ग्रामीण भागातील वाढलेलं मतदान, शहरी भागातील अल्प सहभाग आणि महिलांच्या मतदानाचा वाढलेला टक्का आता कोणत्या पक्षाला यश देणार याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष आहे। तर मित्रांनो, अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्राचं राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे। महायुती, महाविकास आघाडी किंवा इतर कोणता गट सत्तेमध्ये येणार या मतमोजणीवर सगळ्यांच्याच नजरा आहेत। मतमोजणीच्या ताज्या घडामोडी, निकाल आणि विश्लेषण समजून घेण्यासाठी पाहत रहा वन इंडिया मराठी। आम्ही तुम्हाला सर्वात आधी आणि अचूक माहिती देणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।